हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वेलनेस वॉन्डरर. तर आज दिवस थोडासा स्पेशल आहे आणि आज आमच्या एका महिन्यातली तिसरी ट्रिप आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या ट्रिप करून येतो आहे आम्ही. तीन ट्रिप झाल्या. म्हणजे आम्ही नांदेडला गेलो आहे, त्यानंतर बारामतीला 4-5 दिवस आम्ही राहिलो आहे मनीषकडे. त्याच्यानंतर ही तिसरी ट्रिप आहे. तर आज आपण चाललो आहे धुळेला, म्हणजेच धुळेमध्ये साक्रीला चाललो आहे. साक्री म्हणताच तुम्हाला माहितीच असेल आता कोणाचं गाव असेल. आपला रुद्र नेहमी साक्री 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 अशी आहे, साक्री तशी आहे. आता बघूया आपण साक्री कशी आहे. साक्रीला जाऊ, फिरू, मस्त मजा करू. तर आमचा एक आता चालू आहे ना घरोघरी फिरायचा एक सिरीज चालू आहे आपली. सगळ्यांच्या घरी जायची, मजा करायची, त्यांचं सिटी एक्सप्लोअर करायची एक आपली सिरीज चालू आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण थोरवेच्या गावी गेलो, मस्त त्याची बाग फिरलो, सगळं मजा केली. नांदेडला गेलो, पूर्ण नांदेड एक्सप्लोअर केलं, गुरुद्वारा बघितला, सगळं मजा केली, एकदम भारी मजा आली. आता नुकताच बारामतीला जाऊन आलो आहे आम्ही, मनीषच्या पण घरी जाऊन आलो आहे. मस्त मजा केली, मस्त फिरल्या खप मजा केली तिकडे एकदम. आता आपण चाललो आहे रुद्रच्या घरी. याच्यानंतर आस्था वगैरे सगळ्यांच्या असं दमादमाने जसं टाईम मिळेल तसं आपण फिरणार आहोत. आता आपण चाललो आहे रुद्रच्या घरी. बघू साक्रीला काय आहे काय नाही आहे, कशी मजा येते, किती क्रेझी ट्रिप होते याच्यावर. One eternity later. काय रे, त्या बरोबर वाटते काय? अरे काय पुरा मी सांगायला तू ना इतक्या वेळेला बोल बसणं दिलंच ना, म्हणून आता हे चाय फेकून टाकली. कसं करा मग, कसं कर. A few moments later. हॅलो गाईज, फायनली 8 तासाच्या जर्नीनंतर, 8 ते 9 तासाच्या जर्नीनंतर आता आम्ही धुळेमध्ये पोहोचलो आहे. क्रेझी का आज बर्थडे है, तो कमेंट में हॅपी बर्थडे बोल दो. तर 8 ते 9 तासाच्या जर्नीनंतर शेवटी आम्ही पोहोचलो आहे धुळेमध्ये. आणि तुम्हाला म्हणजे आम्ही जर्नीचे जे काही मजा असतो किंवा हे असतो ते आम्ही करत नाही. कशामुळे की कारण आम्ही जेवढेही ट्रिप्स केलेले आहेत आतापर्यंत, म्हणजे या मंथमध्ये 2-3 ट्रिप्स जे काही झाले, नांदेड, बारामती आणि हा धुळेचा, जे आम्ही तिन्ही पण डेमध्ये ट्रॅव्हल करून केलेले आहेत. त्यामुळे वाव ॲस्थेटिक, त्यामुळे आम्ही मध्ये मजा नाही करत. कारण आम्ही पब्लिकली ट्रॅव्हल करता ना, असं म्हणजे बुकिंग वगैरे असं हे नाही आहे, जनरली ट्रॅव्हल करताय म्हणून. आणि बघायला गेलं तर धुळेचं स्टेशन खूपच सुंदर आहे, सिमिलर टू बारामती. सॉरी गाईज, बारामतीमध्ये मी व्लॉग नाही बनवला, पण बारामती पण खूप सुंदर, खूप जास्त सुंदर आहे. बारामती पण असे सुंदर आहे, छान आहे यार, मला आवडते भाई. असं सुंदरता सगळीकडे भारी असते. तर प्लॅन असा आहे की सर्वप्रथम आपण आता आपल्या हर्षलच्या घरी जाणार आहोत. थोड्या वेळ रेस्ट करून, नाश्ता वगैरे काय थोडं बहुत करून, मग नंतर आपण रुद्रच्या रूमवर जाणार. तर आता आम्ही खाऊ गल्लीला आलो आहे आणि इथं थोडं आपण खाणार आणि त्यानंतर आपण रुद्रच्या साक्रीला निघणार. ये हर्षल, दादा एकदम चिल आहे. बाय बाय, एकदम भारी वेलकम केलं तुम्ही. तर वाटलं पण नव्हतं आम्हाला एवढं भारी. हां चला बाय. आज आहे गुप्ताचा बर्थडे, बर्थडेचा गुप्ता. तर गुप्ताला एकदम भारी सरप्राईज असं प्लॅन केले रुद्रच्या फॅमिलीने आणि रुद्राने. आदित्य दादा गुप्ता यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आलोय धुळ्यामध्ये आलोय डायरेक्ट. भाई डायरेक्ट धुळा करायला. अरे वा, नाहीसे सांग, जमते सांग. आपलं फुल डेस्टिनेशन बर्थडे बघ ना यार भाई, बर्थडे बरोबर आहे.
समोरच्या हे बघा, कारमध्ये आम्ही बसलेले आहेत रात्रीपासून बाकीचे acting करतो की आम्हाला काय आठवत नाहीये. व्हेरी किडनी किती टचिंग बेकार, किती किती बेकार touching acting. acting. खरंच. अभी 12 वाजल्यापासून ऍक्टिंग करतो की हाँ गुप्ता तेरा बर्थडे ऐसा एक्टिंग चल रहा था. मैं तो train में भी. उसके सामने भी बोल दिया भाई कि अरे ये तो विश नहीं करना चाहिए था. डायलॉग दीक्षांत को नहीं बताने का, वो कहीं भी पचक जाता है. बिचारा बहुत ज्यादा बोलाय. बोलत नाही करायचं होतं ना विश कशाला केलं मग. मजा मस्त भाई. हाय गाईज. अक्कलपाडा धरण तर आता आम्ही इथे थोडा हॉल्ट घेतलेला आहे. वो पीछे जो कोणता डॅम आहे? कोणता डॅम आहे? अक्कलपाडा डॅम अक्कलपाडा डॅम जवळ आम्ही थोडा वेळ थांबलेलो आहोत. मस्त मजा येते आहे. असलेली लोक एकदम एकदम भारी. असं वाटतं की बीचच आहे, असं लाटा आल्यासारखं होत आहे. हा जो डॅम आहे रात्री दिसत नसेल. धुळ्याला पाणी देते, वाव पूर्ण पाणी धुळ्याला जातं. वाव खतरनाक भाई, खतरनाक. वाव. थोडं असं पावसाचे आणि पण तो अजून थेंब पूर्ण लागतात. भरलेला नाही हा नाही दिसते क्रेझी बबलू भाई. मस्त. वाव, मजा येईल. वा चलो लेट्स गो. सो लेट्स गो. दादा आहे तो पण दादाचं इंट्रोडक्शन दे ना. अच्छा मावस भाऊ. दादा तू सानू धरू सानू. सांग. तुझ्याकडे पण ऍक्सेस आहे? नाही दादूची अच्छा. अशा प्रकारे आपण रुद्रच्या घरी पोहोचलेलो आहोत. लेट्स गो. हाय, हॅलो. ये रुद्रचं घर. चलो अभी जाएंगे इसके अंदर. वाह बहुत बड़ा है भाई. A few moments later. एक्सप्रेशन दे. हा चाले. वाह यू हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे टू यू. एक्सप्रेशन दे. बर्थडे हॅपी बर्थडे रुद्रकडे हुई है. केलं था कट कर दो. अरे मैं तुझे केलं होतं. खिला हा देख देख. Early the next morning. हॅलो गाईज. तर अशा प्रकारे आपला डे 1 इथं संपलेला आहे. खूप मजा आली. 8 घंट्याच्या ट्रॅव्हलिंग नंतर धुळेला गेलो. धुळेहून 1 तास 1.5 तास ट्रॅव्हल करून साखरीला आलो. साखरी खूप सुंदर आहे आणि खूप मजा आली. आणि स्पेशल इकडे धुळ्या साईडचं स्पेशल रुद्रच्या मम्मीने जेवायला केलं तर ते म्हणजे दाल बाटी. एकदम पोट भरून जेवण केलं आणि त्यानंतर मस्त आराम केला, फिरल्या. अजून गच्चीवर गेला. गच्चीवर खूप मजा आली. असा आपला पहिला दिवस होता. खूप मस्त वाटतंय. वातावरण पण खूप मस्त आहे. रुद्रच्या घरचे सांगतायत की याच्या अगोदर इकडे पाऊस तेवढा पडला नाही. आम्ही पाऊस घेऊन आलो. खूप जास्त पाऊस पडला आहे त्यामुळे आज कुठंच बाहेर फिरायला वगैरे पण नाही गेलो. तर बघू आता समोर उद्या माझा फोन पडेल. उद्या फिरायला वगैरे जायचं आहे. आणि चला हा ब्लॉग इथेच एंड करू. बाय बाय.